बुलढाणा सायकल क्लबची पंढरपूरकडे सायकल दिंडी. 100हून अधिक सायकल स्वारांचा सहभाग. आषाढी एकादशीच्या मंगलमय वातावरणात बुलढाणा सायकल क्लबच्या सायकलवीरांनी विठुरायाच्या दर्शनाची ओढ घेत पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. 4 सायकलींपासून सुरू झालेला हा प्रवास आज 100हून अधिक सायकल स्वारांच्या सहभागामुळे एका मोठ्या चळवळीत रूपांतरित झाला आहे. विशेष म्हणजे यावर्षी 10 महिलांनीही या सायकल दिंडीत उत्साहाने सहभाग नोंदवत आपले वेगळेपण जपले आहे. बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या सायकल दिंडीची सुरुवात झाली. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम असा जयघोष करत हा ताफा पंढरपूरकडे निघाला आहे. 4 दिवसांचा हा प्रवास फिट इंडियाचा संदेश देत लोकांना आरोग्याप्रती जागरूक करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बुलढाणा अर्बन परिवाराचे मोठे सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे. पंढरपूरच्या रिंगण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हे सर्व सायकलस्वार सज्ज झाले आहेत. एक ध्येय, एक वारी आणि सायकलच्या प्रवासातून विठ्ठल नामाचा गजर करत निघालेली ही सायकल दिंडी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सायकल या घोषवाक्याने बुलढाण्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून बुलढाणा सायकल क्लब दरवर्षी पंढरपूरला जातो. अतिशय 20-25 लोकांचा सुरू झालेला क्लब आज 150 लोकांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. त्यांच्या प्रसारामुळे दिवसेंदिवस लोक सायकल चालवायला लागलेले आहेत आणि दरवर्षी बुलढाणा तर्फे त्यांच्या मुक्कामाची आणि जेवणाची व्यवस्था रस्त्याने 3-4 ठिकाणी करण्यात येते आणि पुढच्या वर्षी मला वाटतं 250-300 लोक जातील. खूप लोक इंटरेस्टेड आहे जाण्यासाठी. मी यांना आमच्या बुलढाणा परिवारातर्फे आणि समस्त बुलढाण्याच्या नागरिकांतर्फे शुभेच्छा देतो. सायकलिंग क्लब अध्यक्ष आमची बुलढाणा ते पंढरपूर ही 5वी सायकल वारी आहे. दरवर्षी महाराष्ट्र सायकल संमेलन असतं, त्या ठिकाणी आपल्या बुलढाण्यातून पहिल्या वर्षी 3 लोकांपासून सुरुवात झाली आणि आता जवळपास 100 सायकलिस्ट यामध्ये सहभागी झालेले आहेत. आमचा हा 4 दिवसाचा प्रवास नियमित असं 100 ते 120 किलोमीटर असा सायकलिंग प्रवास करून आम्ही पंढरपूर येथे पोहोचतो आणि त्या ठिकाणी रिंगण सोहळा एकदम अप्रतिम अशा या सोहळ्याला सर्वजण उपस्थित राहतात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वांचा थकवा 450 किलोमीटर किती सायकलिंग केली असली तरी तिथे गेल्यानंतर सर्व थकवा निघून जातो. आणि यामध्ये विशेष म्हणजे महिलांचा सुद्धा 10 महिला यावर्षी सहभागी झालेल्या आहेत आणि एक 14 वर्षाच्या मुलीपासून तर 75 वर्षाच्या युवकापर्यंत यामध्ये आमचे सगळे सायकलिस्ट सहकारी सहभागी झालेले आहेत. धन्यवाद.